वीर समर्थ. काही संकल्पना स्पष्ट करून घ्यायचा आपला प्रयत्न चालला आहे आणि त्या संकल्पनामध्ये जीव म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, प्राण म्हणजे काय, या सगळ्या संकल्पना स्पष्ट करून घेतल्या की त्या साधनेला स्पष्टता येते. आपण जी साधना करतो त्या साधनेला एक स्पष्टता येते आणि नेमकेपणाने मला काय करायचं आहे ते कळतं, काय व्हायचं आहे ते कळतं, होत नसेल तर का होत नाही ते कळतं, झाल्याने काय होणार आहे ते कळतं. सगळे कळण्याचे विषय आहेत, समजून घेण्याचे विषय आहेत. म्हणून संकल्पनांची स्पष्टता, स्वच्छता हे जसं व्यवहारामध्ये अत्यंत आवश्यक असतं, प्रत्येक गोष्ट तावून सुलभ करून घेतलेली असली पाहिजे, त्याच पद्धतीने परमार्थातसुद्धा प्रत्येक तत्त्व तावून सुलभ करून घेतलेलं, स्पष्ट समजून घेतलेलं असलं पाहिजे. आणि तसं असलं तर तो डोळसपणाने साधना होते, आणि तसं नसलं तर साधना डोळसपणाने होत नाही. वर्षानुवर्ष साधना चालू असते पण त्याला अपेक्षित फळ, अपेक्षित यश येत नाही. त्याचं हे कारण असतं. जीवाची एक व्याख्या केली होती आपण, एक व्याख्या आहे, 3 व्याख्या आहेत जीवासंबंधीच्या, त्या तपशिलात सोडून दिल्या जाऊन एक आभासवाद म्हणतात त्याला, दुसरं बिंब प्रतिबिंबवाद, तिसरा अवच्छेदवाद, असे 3 वाद आहेत जीवासंबंधी. म्हणजे वाद शब्दाचा अर्थ स्पष्टीकरणाच्या पद्धतीला वाद असं म्हणतात. वाद शब्दाचा हा नेमका अर्थ आहे. वाद म्हणजे आपल्या घरात चालतात ते नाही, बाहेरचे वाद मी बोलतच नाही, घरात जे आपले वाद चालतात त्या वादाचा ह्या वादाशी काही संबंध नाही. वाद म्हणजे स्पष्टीकरणाची एक रीत, याला वाद म्हणतात. आभासवाद ही जीवाच्या स्पष्टीकरणाची एक रीत आहे. एक जीवासंबंधी एक सिस्टीमनी बसून दिलेली घडी आहे. आणि त्या आभासवादामध्ये 3 घटक असलेलं आपण पाहिलं. आत्मा नावाचा एक घटक आहे, बुद्धी नावाचा दुसरा घटक आहे, आणि त्या बुद्धीत आत्म्याला पडलेला जो प्रकाश असा तिसरा घटक आहे. असं तिन्ही मिळून जीव नावाची संकल्पना, एक कन्सेप्ट तयार होतो आणि त्याला आभासवादाचा कन्सेप्ट असं म्हणतात. त्याच कन्सेप्टला धरून आपण थोडं त्याचं स्पष्टीकरण आणखी करून घेऊया. काल आपण पाहिलं की आत्मप्रकाश नावाचा एक प्रकाश असतो, भौतिक प्रकाश नावाचा दुसरा प्रकाश असतो. प्रकाश 2, एक भौतिक प्रकाश म्हणजे हे दिवा, सूर्य, चंद्र यांचे जे प्रकाश ते भौतिक प्रकाश, आणि आत्मप्रकाश शब्दाचा अर्थ ज्ञानप्रकाश असा होतो. एक वाक्य सांगून टाकतो की भौतिक प्रकाशात दिसतं आणि आत्मप्रकाशात कळतं. आता एक वाक्य लक्षात राहिलं सोपं आहे. दिसण्यासाठी भौतिक प्रकाशाची गरज आहे, म्हणजे चंद्र, सूर्य, दिवा वगैरे यांची गरज आहे, त्याशिवाय दिसणार नाही. आणि कळण्यासाठी आत्मप्रकाशाची गरज आहे. दोन्ही प्रकाशच आहेत, पण एक भौतिक प्रकाश आहे ज्याला आपण उजेड म्हणतो, लाईट म्हणतो, आणि दुसरा आत्मप्रकाश आहे, ज्ञानप्रकाश आहे. म्हणून ज्ञानाचा प्रकाश आणि भौतिक प्रकाश 2 प्रकाश आहेत. व्यवहारामध्ये बोलताना सुद्धा चेष्टेने एखाद्याला म्हणतो आपण, काय प्रकाश पडला का, म्हणजे काय झालं, इथे हात लावून म्हणतो काय प्रकाश पडला का. आणि प्रकाश पडला का शब्दाचा अर्थ काय, कळलं का, समजलं का. म्हणून समजणं अशा अर्थाने, ज्ञान अशा अर्थाने प्रकाश शब्द वापरला जातो व्यवहारात सुद्धा, हे आपण पाहिलं. प्रसिद्ध एक अभंग आहे, उजेडी राहिले उजेड होऊन निवृत्ती सोपानं मुक्ताबाई, हा सुद्धा एक प्रसिद्ध अभंग आहे. त्यामध्ये सुद्धा उजेड शब्दाचा ज्ञानप्रकाश असाच अर्थ आहे. उजेडी राहिले उजेड होऊन म्हणजे काय. आता आपण इथं थोडं आणलं आहे साहित्य आज समजुतीसाठी, त्या समजुतीने आपण ते समजून घेऊया. उजेडी राहिले उजेड होऊन म्हणजे काय. ही परमार्थात एक मोठी शोकांतिका आहे, मी सातत्याने सांगत असतो. भीमसेन जोशीचा अभंग आहे, फार छान आहे. नामदेव महाराजांचा आहे, चाल छान आहे, भंडाऱ्याचा आवाज छान आहे, साथ चांगली आहे तबला पिटीची वगैरे वगैरे, हे सगळं छान आहे. पण म्हणजे काय विचारायचं नाही, कोणी सांगायचं नाही, त्यासंबंधी पुढं काहीही करायचं नाही, असं जे काही प्रकरण असतं त्यामुळे ह्यामध्ये चाललेलं असतं ते आपलं जस्संच्या तस्सं सगळं राहून जातं. आणि म्हणून खूप स्वच्छता, स्पष्टता संकल्पनांची असण्याची आवश्यकता आहे. म्हणून ही जे आभासवादाची प्रक्रिया आहे, जीवासंबंधीची प्रक्रिया 3 असला तरीसुद्धा इथे जमलेल्या लोकांच्या जीवाचे 3 प्रकार नाहीत. नाही तर माझा जीवाचा प्रकार वेगळा, यांचा वेगळा, ह्यांचा वेगळा, असं काही नाही आहे. जीव एकच आहे. फक्त एकाने एक पद्धत बसवली, दुसऱ्याने दुसरी बसवली, तिसऱ्याने तिसरी बसवली. त्यातल्या त्यात चांगली पद्धत कुठली ध्यानाच्या दृष्टीने, तर आभासवादाची पद्धत त्यातल्या त्यात चांगली आहे. आणि ती त्यातल्या त्यात चांगली असल्यामुळे ती आपण आजच्या पुरती ती स्वीकारलेली आहे. मी ज्ञानप्रकाशासंबंधी बोललो. आता अशी थोडा वेळ कल्पना करूया की हा जो आहे हा आत्मा आहे. मॉडेल आहे समजुतीसाठी, हा आत्मा आहे अशी कल्पना करायची. आणि आत्म्याचा हा प्रकाश आहे, हा भौतिक प्रकाश आहे. पण आता आत्मप्रकाश असा दाखवता येणार नाही बाहेर, त्यामुळे फार मोठी अडचण आहे. तर त्या आत्मप्रकाशाची जागा ह्या भौतिक प्रकाशाने घ्यायची आणि हा आत्मप्रकाश आहे असं समजायचं. समजूत आहे. हा कधीही विझवता कामा नये. ही बॅटरी
मी लावलेले जे आहे ते कधीही विसता कामा नये, कारण आत्मप्रकाश जो आहे हा स्वयंप्रकाश आहे आणि तो नित्य प्रकाशमान आहे, तो विसतो असं कधी होत नाही. माणूस जरी मेला तरीसुद्धा हा जो प्रकाश आहे हा प्रकाश कधी विझत नाही. काय विझतं ते आता बघूया आपण. विझतं काय, संपतं काय त्याचा विचार करूया. हा कधीही विझणार नाही. आणि म्हणून संबंध प्रयोगभर हा मला चालू ठेवावा लागणार आहे. ही जी बॅटरी आहे ही चालू ठेवणार आहे. कोकणस्थ असल्यामुळे बरं नाही वाटत सारखी चालू ठेवायला, पण आता दुसऱ्याची आहे म्हणून हरकत नाही चालू ठेवायला, ते एक आणखीन आहे. आता हे नित्य प्रकाशमान, आत्मा नित्य प्रकाशमान आहे असं म्हणतात, त्यासाठी हे नित्य प्रकाशमान आहे म्हणून हे कायमचं चालू ठेवायचं. आता आत्मा आहे, ही जी आहे ही बुद्धी आहे. हे काचेचा पेपरवेट आहे. काल आपण पाहिलं की बुद्धी स्वच्छ आहे. स्वच्छ आहे. स्वच्छ शब्दाचा अर्थ का स्वच्छ आहे ते त्याचं कारणही पाहिलं. ती सत्वगुणाची आहे, तेज तत्वाची आहे. आणि जे जे तेज तत्वाचं असतं, सत्वगुणाचं असतं ते स्वच्छ असतं. आणि स्वच्छ शब्दाचा अर्थ त्या बुद्धीमध्ये आत्मप्रकाश घेण्याचं सामर्थ्य आहे, अशी शास्त्राची बोलण्याची पद्धत आहे. आत्मप्रकाश घेण्याचं त्या बुद्धीत सामर्थ्य आहे. ती स्वच्छ असल्यामुळे आतमध्ये आत्मप्रकाश फाकतो, आत्मप्रकाश पसरतो. अशा पद्धतीने शास्त्राने ती एक घडी बसवून दिलेली आहे. आणि म्हणून ही बुद्धी आहे. सगळ्या ज्या वासना असतात ह्या बुद्धीमध्ये राहतात. आपल्या ज्या वासना आहेत सगळ्या, की ज्या वासनांमुळे तुम्हाला आम्हाला जन्म घ्यावा लागला, जन्म घ्यावा लागे वासनेचे संगे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तर वासनेबरोबर जो जन्म घ्यावा लागतो ती वासना ह्या बुद्धीमध्ये राहते. ह्या बुद्धीचे वासनाचे प्रवाह दोन असतात. शुभाशुभ प्रवाहाभ्याम वहंती वासना सरित, असं योग वाशिष्ठ सांगतं की वासनाचे प्रवाह दोन आहेत, एक शुभ आणि एक अशुभ. इथे जमलेल्या सर्वांच्यामध्ये हे दोन्ही प्रवाह आहेत वक्त्यासगट. नाही तर आमच्या वक्त्या लोकांची एक पद्धत असते, सगळ्यांचं काय आहे ते सगळं काय ते तुमच्या, आम्ही तुमच्यापेक्षा काहीतरी वेगळं आहोत वरचढ, असं काही नाही आहे. मी जो आहे वक्ता म्हणून इथे बसलेला त्याच्यामध्ये सुद्धा आणि तुमच्या सगळ्यामध्ये सुद्धा शुभ आणि अशुभ असे वासनांचे दोन प्रवाह आहेत. हे दोन्हीच्या दोन्ही प्रवाह ह्यामध्ये अनंत जन्मांच्या संस्कारामुळे स्थिर झालेले असतात. आणि त्या संस्काराचा परिणाम म्हणून ही जी वासना आहे ती वासना संपत नाही, वासना नष्ट होत नाही. आणि म्हणून ती वासना आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला भाग पडते. आणि अशी वासना दोन प्रकारची आहे, शुभ आणि अशुभ. शास्त्र असं सांगतं की अशुभ वासना जी असते तिचा जो प्रवाह आहे तो प्रवाह जिरवायचा, आटवायचा. आणि जी शुभ वासना आहे तिला वाट करून द्यायची, तिचा प्रवाह पुढे चालू ठेवायचा. हे तुमच्या आमच्या हातातली गोष्ट आहे. त्याला म्हणतात क्रियमाण कर्म स्वातंत्र्य. मी काय करू शकतो? दोन प्रवाह आहेत जे त्यात ते जे आलेले आहेत जन्मल्यापासून, ते काही मला थांबवता येत नाहीत, त्याच्यावर माझं नियंत्रण नाही आहे. पण वासनांचा जो पुढे सरकणारा प्रवाह आहे त्यातला एक प्रवाह मला आठवता येतो, जिरवता येतो. आणि दुसरा जो प्रवाह आहे त्याला छान वाट करून देता येते. म्हणून ह्या ज्या वासना आहेत त्या वासना त्रिगुणात्मक असतात. काल आपण त्याचा विचार केला. सात्विक वासना, राजस वासना, तमोगुणाची वासना, तिन्ही वासना आहेत. आणि तिन्ही गुणांच्या ज्या वासना आहेत, तिन्ही गुणांमधून तयार झालेल्या वासना आहेत. या वासनेनुसार आपली जी बुद्धी असते ती बुद्धीला प्रेरणा मिळते आणि ती बुद्धी मग काम करते. तशा तशा प्रेरणा त्या बुद्धीला होतात, जशी वासना असेल तशी. दुसऱ्या साध्या भाषेत वासनांचा एक रेटा असतो मोठा, आणि त्या रेट्यानुसार बुद्धीच्या प्रवृत्ती निर्माण होतात. बुद्धीचे जे स्वभाव आहेत अनेक प्रकारचे, ते स्वभाव त्या रेट्यानुसार तयार होतात. आणि तो जो रेटा आहे त्या रेट्याला ज्ञानप्रकाश पुरवायचं काम चिदाभास करतो. आता म्हणजे काय ते बघूया, हळूहळू समजून घेऊया. आत्ता आपण एक विचार केला, हे बुद्धी नावाचं तत्व आहे. इथे जमलेल्या प्रत्येकाचं बुद्धी नावाचं तत्व स्वच्छ आहे. ही बुद्धी सबंध देहभर पसरलेली आहे. डॉक्टर लोकांची बुद्धी फक्त इथे असते. डॉक्टर लोकांची म्हणजे फिजिओलॉजी, फिजिक्सच्या दृष्टीने विचार केला तर बुद्धी हे ब्रेनशी संबंधित आहे. पण परमार्थातला अंतःकरण ज्याला म्हणतो की ज्याचा बुद्धी हा एक भाग आहे, असं जे बुद्धी आहे किंवा असं जे अंतःकरण आहे सबंध शरीरभर व्यापून आहे. सबंध शरीरभर व्यापून असलेले काही तत्वशास्त्रात सांगितले. पहिलं तत्व सबंध शरीरभर व्यापून असलेला आत्मा आहे. दुसरं सबंध शरीरभर व्यापून असलेलं दुसरं तत्व आहे अंतःकरण. प्राण हे सबंध शरीरभर व्यापून असलेलं तिसरं तत्व आहे. असे सबंध शरीरभर व्यापून असलेले तीन तत्व शास्त्रकारांनी आपल्याला सांगितले. आता जीव जो आहे त्या जीवाचा अर्थच असा, हा आत्मा जो आहे आता या बुद्धीचा जवळ मी धरला तर ह्याचा प्रकाश यामध्ये फाकला. आणि ह्यामध्ये जो हा प्रकाश फाकलो, या फाकलेल्या प्रकाशाला चिदाभासाचं म्हणतात.
चिदाभास म्हणजे काय ते समजा. तर ह्या चिदाभासाला जीव असं म्हणतात. आता कालपासून आपण 2-3 दिवस झाले जीव 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 असं सारखा आपला मागे काय लागलेला आहे, एक धोसरा लागलेला आहे, जीव 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 असं आहे. असं नाही समजावून घेतलं ना, तो जो गेला तरी कळत नाही जीव म्हणजे काय असं ते सर्व. म्हणून ते साधक असतात शेवटपर्यंत आपलं जीव 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 करत असतात. जीवाला चैन पडत नाही, जीवाला करमत नाही. जीव बेचैन आहे, जीव गेला, त्याचा गेला माझा जाणार आहे. भाषासारखी त्या जीवासंबंधी आहे, पण जीव म्हणजे काय ते विचारलं तर काहीही ठाऊक नाही असं असतं. म्हणून शास्त्रीय दृष्टीने जीव म्हणजे काय ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करावा. हे फिजिओलॉजीच्या दृष्टीने नाही, अनाटॉमीच्या दृष्टीने नाही. तुम्ही जर मला विचारलं की तुम्ही जेव्हा अनाटॉमी आणि हे केला, अभ्यास केला, सबंध शरीर उघडलं, तेव्हा तुम्हाला हा जीव कुठे दिसला का, तर तो कुठेही जीव दिसला नाही, कारण ते दिसण्याची शक्यताच नाही आहे. कारण हा एक कृत्रिम कन्सेप्ट आहे, बसवून दिलेली घडी आहे. आणि या बसवून दिलेलं घडीचं काम संपलं की घडी सोडून द्यायची असते. तोपर्यंत फक्त ही घडी लक्षात ठेवायची, आणि घडीचं काम संपलं की घडी सोडून द्यायची. ह्याला पकडून ठेवायचं नाही आहे. आता हा जर आमचा भाग चांगला लक्षात राहिला तर हे स्वीकारायला मग आम्हाला जड जात नाही. हे असं कशावरून, असंच कसं, तसंच कसं, हे जे काही प्रश्न असतात त्यातले एकही प्रश्न शिल्लक राहत नाही. एक आपल्याला जर कळलं, हे एकदा स्वीकारलं, ह्याचं काम झालं की हे सोडून द्यायचं आहे. आणि सोडून द्यायचं असल्यामुळे त्याची फारशी चौकशी करण्याची गरज नाही. ॲक्सेप्ट इट ॲज अ सिस्टीम, एक पार्ट ऑफ सिस्टीम आहे तो, ते स्वीकारायचं. म्हणून ही बुद्धी शुद्ध आहे. त्या शुद्ध बुद्धीचा अर्थच असा, यामध्ये प्रकाश घेण्याचं सामर्थ्य आहे. आता अशी कल्पना करा, हे पारदर्शक आहे. पारदर्शक असल्यामुळे आतमध्ये प्रकाश फाकू शकतो. हे जर पारदर्शक नसतं तर आतमध्ये प्रकाश फाकला नसता. हे दगडाचा जवळ असता, आतमध्ये प्रकाश फाकला नसता. म्हणून स्वच्छ शब्दाचा अर्थ प्रकाश घेण्याचं ज्यात सामर्थ्य आहे त्याला स्वच्छ असं म्हणतात. असे स्वच्छ शब्दाचा अर्थ आहे. म्हणून ही बुद्धी आहे, सबंध शरीरभर बुद्धी व्यापून असते. हा आत्मा आहे, सबंध शरीरभर आत्मा व्यापून असतो. आणि त्यामुळे दोन्हीही जीवसुद्धा सबंध शरीरभर व्यापून असतो. आता आपल्याला चौथं तत्त्व कळलं. आत्मा देहभर व्यापून आहे, बुद्धी देहभर व्यापून आहे, प्राण देहभर व्यापून आहे, आणि जीव आणि आत्मा हे दोन्ही देहभर व्यापून असल्यामुळे आत्म्याचं बुद्धीत पडलेलं प्रतिबिंबसुद्धा सबंध शरीरभर व्यापून आहे. म्हणून जीवही सबंध शरीरभर व्यापून असतो, कुठेही एक ठिकाणी तो नसतो. आता आम्हाला काही साधकांना सवयी लागलेल्या असतात. आत्मा कुठे बघायचा असतो, भ्रूमध्यात आत्मा असतो असं काही जण सांगतात आपल्याला. काही जण म्हणतात तो हृदयाच्या ठिकाणी असतो. मग आता हे सांगितलेलं त्यांचं खोटं आहे का? आता दुसराही प्रश्न आहे, हे त्यांचं खोटं आहे का? तर त्यांच्या सांगण्याचा हेतू लक्षात घ्यायचा की भ्रूमध्यामध्ये जो आत्मा सांगितलेला आहे त्याचा हेतू आहे की त्या ठिकाणी त्याच्यावरती आपल्याला कॉन्सन्ट्रेशन करायला, म्हणजे त्या ठिकाणी ज्याला आपण धारणा म्हणतो, त्या धारणेसाठी एखादी जागा लागते. धारणा, ध्यान, समाधी असा जर आपण त्याचा क्रम घेतला तर धारण्यासाठी एका विशिष्ट ठिकाणी तो आत्मा आहे असं समजावं लागतं. आणि त्या धारणेची सोय, धारणेची व्यवस्था म्हणून तो भ्रूमध्यात आहे असं शास्त्र सांगतं, किंवा हृदयामध्ये आहे असं शास्त्र सांगतं. म्हणून हृदय जे आहे, आता हृदय म्हणजे कुठे, आता आली आमची पंचायत. आता पुन्हा डॉक्टरांचं हृदय अगदीच वेगळं असतं, जे फेल होतं वगैरे वगैरे, ते सगळं प्रकरण वेगळं आहे. पण परमार्थाचे जे हृदय आहे ते सबंध शरीरभर व्यापून असलेला अंतःकरणालाच हृदय असं म्हणतात. परमार्थाच्या दृष्टीने काही शब्द त्याचे टर्मिनॉलॉजी, ज्या त्या शास्त्राची त्याची जार्गन्स असतात, टर्मिनॉलॉजी असते. तसं आहे की परमार्थशास्त्रात हृदयालाच अंतःकरण असं म्हणतात. अंतःकरण म्हणजे हृदय, हृदय म्हणजे अंतःकरण. कशावरून? आता ज्ञानदेवांची प्रसिद्ध आहे, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतासी कामो विषयावरी. आता असा जो मी आत्मरूप मी आहे, जो आनंदरूप मी आहे, अखंड सुखरूप जो मी आहे, तो प्रत्येकाच्या अंतःकरणात व्यापून असतो, हृदयामध्ये व्यापून असतो असं ज्ञानदेव सांगतात. मग आता तो फक्त हृदयातच व्यापून आहे असं समजायचं का? ज्याला आपण हार्ट म्हणतो त्यातच व्यापून असेल समजायचं का? म्हणजे हार्टच फक्त सजीव चेतनामय असेल आणि बाकीचं सगळं मग अचेतन असेल. जर त्यात नसेल तर आता काही अडचणी कशा येतात. म्हणून अंतःकरण म्हणजे हृदय, हृदय म्हणजे अंतःकरण, आणि ते सबंध शरीरभर व्यापून असतं. म्हणून जीवसुद्धा सबंध शरीरभर व्यापून असतो. आता एवढं कळल्यानंतर आपल्याला आता जर ध्यान करायचं असेल, जर करायचं असेल तर, आणि खरं करायचं असेल ध्यान तर, असं आहे, मी ध्यान करतो ही समजूत वेगळी आणि खरंच ध्यान लागणं ही समजूत, ही गोष्ट वेगळी आहे. काही जणांची ध्यानं मी ऐकली, आणि त्याचा एक प्रश्न आहे, मी म्हणतो हे ध्यान काय ध्यान करणार, असं त्याचा एक प्रश्न आहे. मी आपलं दुसऱ्याकडे बोट दाखवत नाही, मीच म्हणतो हे ध्यान काय ध्यान करणार.
आणि असा प्रश्न विचारायला एकच कारण आहे, ध्यानासंबंधी परिपूर्ण कल्पना नसेल तर मग काही जणांचं ध्यान सांगतो मी, बसतात तासभर छानपैकी अगदी, आणि जेवढं जेवढं परमार्थशास्त्रात पाठपाठांतर आहे तेवढं सगळं त्या तासभर म्हणत राहतात आणि त्याला काय म्हणतात, ते आमचं ध्यान चालू आहे. आता असं जे काही आहे, किंवा स्वस्थ बसतात नुसते, काही न करतात, आणि काही न करता स्वस्थ बसले आणि काहीतरी कुठून कुठून फिरून आले, कधी अयोध्येहून फिरून आले, कधी द्वारकेहून फिरून आले, चांगल्या ठिकाणून फिरून येतात, काशी बिशीहून फिरून येतात, असं बलबल त्या ठिकाणी फिरून जात नाही, तिथंच फिरून येतात नेमके. पण इथूनही जरी फिरून आले असले तरी त्याला ध्यान म्हणायचं नाही. म्हणून ध्यान शब्दाचा जो नेमका अर्थ आहे तो नेमका अर्थ आम्ही समजून घेतला तर मग अस्सल ध्यान कशाला म्हणतात, ते कसं सिद्ध होतं, आपल्या ह्या प्रयोगाच्या आधाराने त्या अस्सल ध्यानाचा विचार करायचा आहे. काल्पनिक जे ध्यान आहे त्या काल्पनिक ध्यानाचा नादाला लागून किंवा तो विचार करून काय फारसा फायदा नाही. म्हणून विचार केला तर खरं ध्यान ज्याला म्हणतात अस्सल, ते अर्धा मिनिट, 1 मिनिट, 2 मिनटं लागलं तर अगदी काय झालं, डोक्यावरून पाणी, अगदी डोक्यावरून पाणी. आणि काल्पनिक ध्यान मग ते पुष्कळ आहे. मग नाथ महाराजांनी त्याचं वर्णन केलं आहे, ताटस्थ्य आनावं समाधी ही मूर्खांची परमावधी. असं काही काही गोळीबार असतात नाही, ते संतांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून करायचे असतात, म्हणजे तो वक्त्याला त्याचा त्रास नसतो. कोणी जर प्रश्न विचारला तर म्हणायचं पैठणला जाऊन एकनाथ महाराजांना विचारा, मला विचारायचं नाही. आता त्याचं अर्थच होतं, ताटस्थ्य आनावं समाधी, केवळ शरीर स्वस्थ शांत बसलेलं दिसतंय त्याला ताटस्थ्य म्हणतात. शरीर तटस्थ आहे आणि केवळ शरीर तटस्थ आहे म्हणून त्याला समाधी म्हणायचं असेल तर एकनाथ महाराज त्याला म्हणतात ही मूर्खपणाची परमावधी आहे. हा मूर्खपणाचा कळस झालेला आहे. आता एकनाथ महाराज म्हणत असतील तर आपल्याला ते मान्य केलं पाहिजे. आणि मग खरी समाधी किंवा खरा जो ध्यान म्हणतात ते ध्यानाचा अभ्यास होईल कसा, तर तो ध्यानाचा अभ्यास बरोबर होण्यासाठी आपण आत्ता ह्या उपकरणांच्या सहाय्याने प्रयत्न करणार आहोत. आणि एवढा सगळा समजून घेतल्यानंतर इथे जमलेला प्रत्येकजण म्हणेल की एवढा डोंगर पोखरून तुम्ही आम्हाला काय दिलं, उंदीर काढून. पण ते खरं आहे, तो हा उंदीर इतका महत्त्वाचा आहे की सगळा डोंगर पोखरूनच तो काढला तर कळतो, आणि नाही काढला तर मग काही कळत नाही. म्हणून एवढा डोंगर पोखरायची गरज आहे. आणि नंतर आपला निर्णय होईल तेव्हा कळेल, हा त्याच्या एवढं सांगण्यासाठी एवढं कशाला पाहिजे होतं. पण ते आता ते त्यावेळेला कळेल, एवढं कशाला पाहिजे होतं ते त्यावेळेला कळेल, जेव्हा समजेल त्यावेळेला. म्हणून आपला विचार चालला आहे, हा आत्मा आहे, विजवलंच मी सवयीप्रमाणे, हे बुद्धी आहे, या बुद्धीत त्याचा प्रकाश फाकलेला आहे. हे तिन्ही मिळून जीव नावाची संकल्पना झाली. प्रकाश आहे, बुद्धी आहे, बुद्धीत पडलेला फाकलेला प्रकाश आहे, त्याला चिदाभास असं म्हणतात. अगदी साध्या भाषेत चिदाभास म्हणजे जीव, जीव म्हणजे चिदाभास. ह्याचं कारण आहे की चिदाभास हा शब्द ह्याच्याशिवाय आणि ह्याच्याशिवाय सिद्धच होत नाही, तर सिद्धच होणार नाही. म्हणून चिदाभास म्हणजे जीव, जीव म्हणजे चिदाभास असं जर कोणी म्हटलं तर त्यात काही बिघडण्यासारखं नाही, ते बरोबर होईल, व्याख्या बरोबर बसून जाईल ती. आता विचार असा करायचा आपण की एक ज्ञानेश्वरीतली ओवी आणि एक दासबोधातली ओवी होऊया, आणि त्याच्या आधाराने ऐक शिष्या ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पाहावे आपण असे आपण, या नावं ज्ञान. एक दासबोधातली ओवी आहे. दुसरी ज्ञानेश्वरीतली ओवी आहे, परतोनी पाठीमोरे ठाके, आपण या आपण पे देखे, देखत खेव ओळखे, म्हणे तत्व हे मी. 6व्या अध्यायातली 336वी ओवी आहे. पाठांतर असेल की नाही माझं चांगलं, ओवीचा क्रमांकसुद्धा सांगू शकतो. पण आमच्या एक युक्ती असतात, हे एकच ओवीचा क्रमांक माहिती आहे, तो सगळ्यांना मी सारखा सांगत असतो. सगळ्यांना वाटतं काय पाठांतर असेल हो, असं काही नाही आहे. तेवढी एकच ओवी फक्त क्रमांकासह पाठ आहेत, बाकी फार तर ओम नमो जे अद्याप पहिली आहे म्हणून नाईलाज आहे. आता असं ते ह्या काही प्रवचनकारांची युक्ती असतात, तर त्याने तुम्ही फसू नये म्हणून हे सांगितलं. बरं, जाऊ द्या. आता ऐक शिष्या ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे काय ते नेमकं समर्थ रामदास स्वामी आम्हाला सांगतात. ऐक शिष्या ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, ह्या प्रकाशाचं ज्ञान. पाहावे आपणासी आपण, या नावं ज्ञान. किती आपण झाले, झालं आपल्या अभ्यासाला सुरुवात केली, विचाराला सुरुवात झाली. इथे आपण किती आहेत, 2 आपण आहेत, आपणासी आपण. आता यातला साध्यरूप कोणता आहे आणि साधनरूप साधकरूप कोणता आहे. एक यातला आपण जो आहे तो साधक आहे, एक जो आपण आहे तो साध्य आहे. 2 आहेत ना. पाहावे आपणासी आपण, या नावं ज्ञान. मग आपणासी जो आहे तो हा आहे. आपणासी म्हणजे साध्य आणि आपण म्हणजे साधक. पाहावे आपणासी आपण, किती झाले,
आता पुन्हा पुन्हा पाहावे आपणाशी आपण, आपणाशी आपण, म्हणजे ह्यातला जो प्रकाश आहे तो हे नव्हे, ह्यातला जो प्रकाश आहे त्या प्रकाशाने ह्या प्रकाशाला पाहायचं आणि ह्या प्रकाशाने ह्या प्रकाशाला पाहिलं केला ज्ञान असं म्हणायचं. पाहावे आपणाशी आपण, आपणाशी साध्यरूप, आपण साधक. हा साधक आहे. मग साधन कोण करतो तर चिदाभास साधन करतो, म्हणजे जीव साधन करतो. त्याला आपल्याला उत्तर मिळालं. ध्यानाला कोण बसतो? जीव. श्रीराम जयराम जय जयराम कोण म्हणतो? जीव. हा म्हणत नाही, कारण हा स्वतःच श्रीराम आहे. याला कशाला म्हणावं लागेल श्रीराम जयराम जय जयराम? हा स्वतः श्रीराम आहे, आत्मरूप आहे तो. याला म्हणताच येत नाही. नुसत्याला अचेतन जड आहे, जे तेज तत्वाचं आहे, सत्वगुणाचं आहे. जे जे पंचभौतिक असतं, जे जे त्रिगुणात्मक असतं ते अचेतन जड असतं. जे जे अचेतन जड असतं त्याला काही कळत नाही आणि म्हणून त्याला काही म्हणता येत नाही. म्हणून हे काही म्हणणार नाही, हे काही म्हणणार नाही. म्हणेल कोण? आता कळलं. ह्यातला जो प्रकाश आहे तो प्रकाश आहे तो म्हणतो. मुक्त कोण होतो मग? आता पुढचा निर्णय लागला. मुक्त कोण होतो? ज्ञान होतं कोणाला? ह्यातला जो चिदाभासाला, त्यातल्या चिदाभासाला ज्ञान होतं. कसं होतं? त्या ज्ञानाचं स्वरूप काय आहे? पाहावे आपणाशी आपण, या नावं ज्ञान. आता ज्ञान म्हणजे काय? आता ज्ञानेश्वर ही दासबोधातली एक ओवी कळण्यासाठी एवढी खटपट करायला लागली आणि 7,000 ओव्यांसाठी मग एवढी खटपट नाही लागणार. पण समजून घ्यायचं म्हटलं की मग अभ्यास आहे हो. आणि अभ्यास नसेल तर मग काही हाताला लागायचं नाही. काय हाताला लागेल मग? चाललं आहे आपलं. काय चाललं आहे? चाललं आहे आमचं. काय चाललं आहे? चाललं आहे. आता हे त्याचं उत्तर येतं. त्या बिरबलाच्या खिचडीची आठवण येते. 100 फूट उंचीवरती खांब होता. त्या खांबाला टांगलेले डाळ तांदूळ, त्या डाळ तांदूळीमध्ये डाळ तांदूळ वरची 100 फूट उंचीवर, आणि खाली गवताच्या काड्या जाळत बसला होता. गवताच्या काड्या जाळत खाली बसला होता. बिरबलाची कथा प्रसिद्ध आहे. बादशाने 10-20 निरोप पाठवले. काय खिचडी पकती आहे, पकते ही खाका राहूंगा. आता केव्हा पकणार ती? 100 फूट उंचीवरती डाळ तांदूळ आणि खाली 100 फूट खाली गवताच्या बारीक बारीक काड्या आपला जाळत होता जेमतेम. अशी आमची परमार्थाची खिचडी पकत असते. आणि ती पकते हे खाव का राहूंगा. कशाला पिकते ते? आणि कित्येक जन्मजन्म गेले तरी सुद्धा खिचडी पकण्याची शक्यता नाही, जर आम्ही ते समजावून नाही घेण्याचा प्रयत्न केला तर. हे इतकं सांगण्याचा हेतू एकच आहे की ते समजले आणि वर्तले. ही जी काही ज्ञानेश्वर समर्थांची ओवी आहे ती ओवी फार लक्षात. समजले आणि वर्तले, आधी समजून घ्या मग तसं करा. त्याची भाग्यपुरुष भले या वेगळे जे उरले ते आम्ही पुरुष. कारण ते पुरुषाचं उत्तर आहे. आपला प्रयत्नाच्या दिशेने चालला आहे की पाहावे आपणाशी आपण, या नावं ज्ञान. आता असं जर ह्याला हे पाहायचं असेल, ह्याला हे मी आहे असा अनुभव घ्यायचा असेल, पाहावे. पाहावे शब्दाचा अर्थ काय होतो? आता पुन्हा पुढचा प्रश्न आला. मी तुम्हाला पाहतो, तुम्ही मला पाहता, असं पाहायचं का? परमार्थात पाहणं असा शब्द जेव्हा येतो तेव्हा पाहणं शब्दाचा परमार्थात अर्थ अनुभवणं असा होतो. कायमचा लक्षात आहे. आत्मा अरे वा श्रोतव्यो द्रष्टव्यो निध्यासव्या. आता द्रष्टव्य शब्दाचा अर्थ आत्मा पाहावा आणि पाहावा शब्दाचा अर्थ अनुभवावा. पाहणं म्हणजे असा आत्मा हे जसं दिसतंय तसा कधीही दिसणार नाही. का दिसणार नाही? त्यात उत्तर ज्ञानेश्वरीच्या पहिल्या ओवीत दिलं आहे. ओम नमो आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. अगदी पहिल्या ओवीत ते उत्तर दिलं आहे आणि आम्हाला कुठेही घोटाळ्याला जागा राहणार नाही अशी व्यवस्था पहिल्या ओवीपासून ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली आहे. पण तिथेही पंचायतीच आहे. ओम नमो आद्यापासून नरोटीपर्यंत आमचा इतका जलद गतीने प्रवास होतो. नरोटी आपली नाही हा. एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या शेवटी एक ओवी तयार केलेली आहे. या ज्ञानदेवीचे पाठी जो ओवी करील मराठी, तेने सोनियाचे ताटी जाणं नरोटी ठेवली, असं त्यांनी म्हटलं आहे. याचा अर्थ ह्या ज्ञानेश्वरीमध्ये स्वतःच्या ओव्या जो घुसडील, त्यातला आता मॉडर्न शब्द आपला, त्यांनी काय केलेलं समजायचं? सोन्याच्या ताटात त्यांनी करवंटी ठेवली असं समजायचं. आता आमचा प्रवास कसा होतो? ओम नमोच्या आद्यापासून घड 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 नरोटीपर्यंत जातं. हातात काय राहणार शेवटी? ते नरोटी एवढ्यासाठी सांगितल्या की आतमधले शहाळा जे गोडगोड पाणी आहे ते गोडगोड पाणी कुठल्या कुठं राहून जातं, फक्त करवंटी शिल्लक राहील. आणि असं होतं, एकच कारण आहे, समजले आणि वर्तले हे नाही. अभ्यासाचे काही सर्वथा
दुष्कर नाही, हे नाही, हे जे त्यांच्याच आज्ञा आहेत तेव्हा जेव्हा ते जमत नाहीत त्यावेळेला मग आमच्या हातून जे व्हायला पाहिजे ते होण्याची शक्यता नाही आहे. म्हणून ह्याला जर हे पाहायचं असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे, यातल्या प्रकाशाला ह्या प्रकाश पाहायचा असेल म्हणजे दुसऱ्या भाषेत तोच मी आहे असा अनुभव घ्यायचा असेल तर याने काय केलं पाहिजे. त्याचं उत्तर ज्ञानेश्वर महाराजांनी प्रक्रियेत दिले. परतोनी पाठीबोरे ठाके आपण या आपण पे देखे. दोन्ही ओव्यामध्ये दोन आपण आहेत. संत किती सुंदर एक विचार करतात आणि आपल्याला कळतं. दासबोधामध्ये दोन आपण आहेत आणि ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा दोन आपण आहेत. परतोनी पाठीबोरे ठाके. तो जो प्रकाश आहे तो प्रकाश मागे वळतो, मागे जातो. परतोनी पाठीबोरे मागच्या बाजूला वळतो आणि ठाके कुठे ठाके येऊन थांबतो, थबकतो. आपण या आपण पे देखे. आपण या आपण पे देखे. आपण या आपण पे. आता पुन्हा तेच आहे. आपण या आपण पे. आपण या आपण पे. किती वेळा म्हणावं, 5-10 वेळा. आतमध्ये बसेपर्यंत ते स्वच्छ घडी बसेपर्यंत म्हणत राहावं. आणि असं स्वच्छ घडी बसली म्हणजे कधीही गोंधळ होणार नाही आयुष्यात कायमचा. आणि हे कायमचं एकदा मला ठसून राहील. आपण या आपण पे देखे. देखत खेव ओळखे. ज्या क्षणी यातला प्रकाश पाठीमागे वळतो इथे येऊन थबकतो. थबकल्याबरोबर ओळखतो तो आणि ओळखतो आणि काय म्हणतो, म्हणे तत्व हे मी. म्हणे तत्व हे मी. म्हणे तत्व हे मी. किती वेळा सांगायचं. यालाच म्हणतात 6 अहम. आता झालं सोहम साधकांसाठी जरा, जे नेहमी सोहम साधना करणारे आहेत तर सोहम करणाऱ्यांसाठी एक सातत्याने सहज करणारी गोष्ट आहे. म्हणे तत्व हे मी. हे तत्व मी आहे असं हा म्हणतो. म्हणत असेल का. आता मगाशी जसं पाहिलं पाहणे शब्दाचा अर्थ अनुभवणे असा आहे, तसं म्हणणं वगैरे काय नसतं. तो काही म्हणत नाही, तो बोलत नाही. म्हणे शब्दाचा अर्थ आहे की त्यामध्ये तो स्वतः विलीन होऊन त्या ठिकाणी स्थिर होऊन राहतो. मूळच्या स्वरूपामध्ये स्थिर होऊन राहतो. म्हणत बिणत नाही, पाहतसुद्धा नाही. ही नुसती काव्याची भाषा आहे. ओवीमध्ये शोभणारी काव्याची भाषा आहे. तुम्हाला आम्हाला समजणारी काव्यमय भाषा आहे. वास्तविक तिथे पाहणंही नाही आहे आणि म्हणणंही नाही आहे काही. दोन गोष्टी लक्षात ठेवायचा. म्हणे तत्व हे मी. परतोनी पाठीमोरे ठाके. ह्यातला जो प्रकाश आहे मागे वळतो. मागे वळतो ह्या मूळच्या आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी राहतो. ह्यात कुठून आला आहे हा, तर कळायला सोपं आहे. ह्यातला प्रकाश आला कुठून, ह्यातून आला. ह्यातून जो प्रकाश आला तो मागे वळतो. मागे वळल्याबरोबर ह्या ठिकाणी येऊन थबकतो. थबकल्यानंतर तो असं म्हणतो म्हणजे अनुभवतो, हे मी आहे. हे मी आहे. आता मी कोण, ह्यातला जो आहे तो मी आहे म्हणजे जीव आहे. आणि ह्यातला जो आहे तो आत्मा आहे. पाहावे आपणासी आपण. परतोनी पाठ आपण या आपण पे देखे. देखत खेव ओळखे. आणि ओळखतो तो की ह्या माझा उगम आहे, इथून मी आलेला आहे. म्हणे तत्व हे मी. याला म्हणायचं 6 अहम. 6 अहम. 6 अहम सोहम. आता हा इकडून इकडं परतायचा असेल तर काय केलं पाहिजे. आता मुद्दा आला. समजा ह्यातला जो प्रकाश आहे हा प्रकाश जर परतायचा असेल पाठीमागे तर आपण काय केलं पाहिजे. काय केलं म्हणजे ह्यातला प्रकाश मागे वळेल आणि इथे येऊन स्थिर होईल. त्याचा एकच उपाय आहे आपल्या हातात असलेला आणि त्यालाच म्हणतात ध्यान. हे संपूर्ण नष्ट केलं पाहिजे. नष्ट म्हणजे बेताने. नष्ट शब्द जरा डेंजरस आहे. आता काय, आता नष्ट करायचा शब्दाचा अर्थ ह्याचं अस्तित्व संपवून टाकायचं. ह्याचं अस्तित्व संपवून टाकायचं. आणि ज्या क्षणी ह्याचं अस्तित्व संपतं त्या क्षणी ह्यातला प्रकाशाला इकडे जाण्याशिवाय दुसरी गती नाही. कारण आलाय कुठून, इकडे जाईल का, समोर जाईल का, बरं खरंच आलाय का, का आल्यासारखा वाटतो. बऱ्याच मजा येतं. आपण हे जर आपण अभ्यासाला बसलो ना, विचारायला बसलो की जेवढे वेदांत शास्त्राचे बारकावे आहेत तर प्रत्येक बारकावा समजून घ्यायला ह्याचा आपल्याला उपयोग होतो. खरंच ह्यातला प्रकाश ह्यात आला आहे की ह्यात आल्यासारखा वाटला. का बरं म्हणतो आल्यासारखा वाटला. एकच कारण, हे स्वच्छ आहे. ते स्वच्छ असल्यामुळे प्रकाश घेण्याचं सामर्थ्य आहे आणि प्रकाश घेण्याचं सामर्थ्य असल्यामुळे त्यात तो आल्यासारखा वाटला. वास्तविक आलेला नाही. जर वास्तविक आला असता तर हा एक प्रकाश वेगळा आणि हा वेगळा म्हणजे काय झालं पुन्हा द्वैत.
शास्त्र बघा कसं आहे, म्हणजे भेद झाला. मग हा एक वेगळा आहे, हा वेगळा आहे प्रकाश. द्वैत लोक असंच मानतात, हा प्रकाश वेगळा, हा प्रकाश वेगळा, असं द्वैत लोक मानतात. जे भेदवादी आहेत, जे द्वैती आहेत, ते असंच मानतात, हा प्रकाश वेगळा आहे, हा प्रकाश वेगळा आहे. पण थोडा जर ज्ञानेश्वर महाराजांच्या ओवीचा किंवा समर्थांच्या ओवीचा विचार केला तर आपल्याला कळतं की ह्यातला प्रकाश ह्यातलाच आहे. आणि ह्यातलाच तो असल्यामुळे तो जेव्हा मागे वळतो, मागे तरी वळतो का? सगळं भाषा आहे हो, नुसती काव्यमय भाषा आहे बोलण्याची. तो मागे वळत नाही, बघत नाही आणि बोलतही नाही. म्हणे बिणे काही नाही आहे. तो मागे वळत नाही, म्हणत नाही, काही होत नाही. फक्त आपल्याला समजण्यासाठी वाक्ययोजना आहे. समजल्यानंतर या वाक्ययोजनेची किंमत शून्य आहे. मला जेव्हा हे कळतं आणि हा प्रकाश जेव्हा ह्यात विलीन होतो तेव्हा हे शिल्लकच राहत नाही. आणि हे शिल्लक न राहिल्यामुळे ही प्रक्रिया संपून जाते. या प्रक्रियेचं पाठीमागचं प्रयोजन संपून जातं. आणि प्रयोजन संपून झाल्यानंतर शिल्लक काय राहतं? फक्त जे आहे ते शिल्लक राहतं. यालाच म्हणतात नित्यप्राप्ताची प्राप्ती. परमार्थात काय काय गोष्टी समजून नाही. परमार्थात नवीन काय मिळवायचं नसतं. हा जो आत्मा आहे ह्याचं ज्ञान बाहेरून आणायचं नसतं, ते निर्माण करायचं नसतं, बिघडलं असेल तर दुरुस्त करायचं नसतं. त्याला म्हणतात आत्मा प्राप्य नाही, संस्कार्य नाही, उत्पाद्य नाही. किती शब्द झाले? त्रास होतो ना आता? नाही, आज नाही त्रास होते, मला कळतं आहे. आज त्रास होत नाही. काल जरासा त्रास झाला, पण कालच्या त्रासातून सुटका करण्यासाठी आजचा हा प्रयोग करावा लागला. तसाच मी गेलो असतो तर फक्त वक्ता त्रासदायक आहे एवढंच लक्षात राहिलं असतं. तर तो त्रास नसावा म्हणून आज हा प्रयोग केला. आता हा प्रयोग केल्यानंतर खूप आपलं काय होईल, खूप समाधान होतं. हां ठीक आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे खरं आहे. असं एका छोट्याशा प्रयोगाने आपल्याला एवढ्या गोष्टी साधता येतात. म्हणून परतून पाठीमागे ठाके ह्यातून मागे वळतो. आणि ह्यातून तो मागे वळवायचा असेल तर काय करावं लागतं? असे काय त्याला रिव्हर्स घ्यावा लागतो का? असं काय गाडीसारखं काही आहे का मागे वळायला? असं काही नाही आहे. ज्या वेळेला हे संपतं, अष्टांग योगाचा दुसरं सूत्र आहे अथ योगानुशासनम. पहिलं योगश्चित्तवृत्ती निरोधा. आता चित्तवृत्तीचा निरोध ह्याचा शब्दाचा अर्थ जी बुद्धी आहे त्या चित्ताची जी वृत्ती आहे. काल आपण वृत्ती पाहिली. वृत्ती म्हणजे काय? अंतःकरणाचा ज्ञान करून देणाऱ्या परिणामाला वृत्ती असं म्हणतात. कालची व्याख्या आज लक्षात ठेवली पाहिजे असं कोणी सांगितलं? पण लहानपणापासून आजपर्यंत सगळं लक्षात ठेवलं पाहिजे हे मात्र सांगितलेलं आहे. काय माणसाचं एक वैशिष्ट्य असतं. हे दिसलं की त्यांचा सगळा इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो. त्यांनी 2 वर्षापूर्वी मला असं म्हटलं होतं, 3 वर्षापूर्वी असं केलं होतं, 5 वर्षापूर्वी माझ्याकडे बघून नाक उडवलं होतं. असं ते सगळंच्या सगळं लक्षात राहतं. पण कालची व्याख्या आज लक्षात राहत नाही. ह्याचं एकच कारण आहे, त्याची गरज नाही. आणि ह्या सगळ्याची गरज आहे. कारण मग पुन्हा ते नाक वाकडं करून दाखवायला पाहिजे ना त्याला दिसल्यानंतर. गमतीची केस सांगतो. माझ्याकडे आलेली एक मुलगी आली होती अशी 18-20 वर्षाची मुलगी. तिचं नाक इकडच्या बाजूने वाकडं झालं होतं, इकडच्या बाजूने तिचं नाक वाकडं झालं होतं. असा काही रोग आमच्यात नाही असं नाक वाकडं करणारा. आता माझ्या दवाखान्यात एक नर्स होती, दिसायला जरा बरी होती. तिला बघितल्याबरोबर तिने नाक उडवलं. मग मला कळलं तिचं नाक तसं का वाकडं झालं ते. मी तिला ट्रीटमेंट सांगितली की तू उद्यापासून लक्ष ठेवून विरुद्ध बाजूला नाक उडवत जा म्हणजे ते सरळ होईल. पण तिने मला उत्तर दिलं ते सांगू का? अहो डॉक्टर म्हणे, हे मला समजून मी उडवत असते तर गोष्ट वेगळी होती, पण ते केव्हा उडतं हे मलाच कळत नाही. असा प्रकार आहे. जाऊ द्या, आपला विचार कोणत्या दिशेने चालला आहे. तर हे जे सवयी आहेत आपल्याला, पहिलं सगळ्यांचा इतिहास आपल्या डोळ्यात ताजा असतात. प्रत्येकाने काय काय केलं असतं त्याची अगदी जंत्री तयार असते. पण हा जो परमार्थाच्या छोट्या छोट्या व्याख्या असतात तेवढी व्याख्या मात्र आपल्या कालच्या काल आणि आजच्या आज याला काय म्हणतात? एक त्याला काहीतरी एक वादाचं नाव आहे, प्रतीती मात्र सत्तावान असं मोठं आहे की ज्या वेळेला प्रतीती त्यावेळेस फक्त अनुभव, ती वेळ गेली की संपलं. असं मिथ्यात्वाचं लक्षण आहे, ज्ञानाचं लक्षण नाही आहे. जाऊ द्या, आपला पुन्हा विचार करूया. आता ह्यातला जर मागे वळायचा असेल तर काय केलं पाहिजे? योगश चित्तवृत्ती निरोधा. चित्तवृत्तीचा निरोध केला पाहिजे. आणि चित्तवृत्तीचा निरोध केव्हा होतो? चित्त शब्दाचा अर्थ असा आहे जे अवधारण करतं त्याला म्हणतात चित्त. जेव्हा अंतःकरण एखादी गोष्ट पकडून बसतं तेव्हा त्याच अंतःकरणाला चित्त असं नाव मिळतं.
जेव्हा अंतःकरण संकल्प करायला लागतं त्याच अंतःकरणाला मन म्हणतात. अंतःकरण जे निर्णय घेतं त्याच अंतःकरणाला बुद्धी म्हणतात. आणि त्या अंतःकरण जेव्हा अहम अहम असं म्हणून बसतं त्यावेळेस त्याच अंतःकरणाला अहंकार असं म्हणतात. मग एकाच अंतःकरणाला त्याचं काम बदललं की त्याचं नाव बदलतं. एकदा घडी बसून घ्या आणि याच्यात घडून बसून घेतली चित्त म्हणून काही तो अंतःकरणापेक्षा वेगळं नाही. चित्ताच्याच एका परिणामाला म्हणजे बदलाला आपला अंतःकरणाच्याच एका बदलाला चित्त म्हणतात. मग चित्तवृत्तीच्या निरोध शब्दाचा अर्थ काय होतो? अंतःकरणाचाच निरोध. आणि अंतःकरणाचा निरोध शब्दाचा अर्थ आहे ह्याचं अस्तित्व संपवणं. आता लक्षात घ्यायचं. आणि ह्याचं अस्तित्व ज्यावेळेस संपेल त्यावेळेला यातला प्रकाश जो आहे तो इकडे गेल्याशिवाय त्याला गतीच नाही. का जाईल का? आला असला तर जाईल, आला असला तर जाईल, आलाच नाही असं म्हटलं की त्याला म्हणतात अजातवाद. जाऊ दे, ते वादभेद घेत बसत नाही. ते बारकावे असतात, सूक्ष्म बारकावे असतात आणि ते सगळे बारकावे आम्ही समजून जर घेतले तर परमार्थात अहो शब्दज्ञानातच विलक्षण आनंद आहे. अनुभवात किती आनंद असेल याचा विचार करा. शब्दज्ञानात विलक्षण आनंद आहे जर कळलं जर तर. म्हणून ध्यानाचं एक हे संपूर्ण आहे. योगशास्त्राच्या दृष्टीने पाहिलं, भक्तियोगाच्या दृष्टीने पाहिलं. मय्येव मन अदत्स्व मयि बुद्धिम निवेशय निवसस्यसि मय्येव अतो ऊर्ध्वं न संशयः. आता भक्तियोग काय सांगतो? मयी एव मन अदत्स्व. आता मयी म्हणजे इथे भक्तियोगाच्या दृष्टीने हा कोण आहे? ज्ञानयोगाच्या दृष्टीने हा आत्मा आहे आणि भक्तियोगाच्या दृष्टीने हा श्रीकृष्ण आहे. कोण? तेवढाच फरक आला. भक्तियोगाच्या विचाराला लागलं की याला म्हणायचं श्रीकृष्ण, श्रीराम, श्रीव असं काही याला नावं द्यायची. ज्ञानयोगाच्या दृष्टीने विचार करायला लागलं की याला म्हणायचं आत्मा. म्हणून ज्ञान आणि भक्ती याच्यात कुठेही अडचण नाही, यात कुठेही झगडा नाही. आणि यामध्ये झगडा निर्माण कोण करून देतात? भक्ती श्रेष्ठ का ज्ञान श्रेष्ठ हे उपद्व्याप कोण करतात? त्याचं उत्तर फार सोपं आहे. ज्यांना काहीच करायचं नसतं ते हे उद्योग करत असतात. हे भक्तिश्रेष्ठ आहे का ज्ञानश्रेष्ठ आहे हे उद्योग ते लोक करतात. फक्त शब्द बदलला. भक्तिशास्त्रात ह्याला श्रीकृष्ण म्हणतात, राम म्हणतात, शिव म्हणतात, दत्त म्हणतात. आणि हा जो आहे हा जीव दोन्हीकडे तोच आहे. जीव दत्तात्रयांचं ध्यान करतो, जीव श्रीकृष्णाचं ध्यान करतो, जीव आत्मस्वरूपाचं ध्यान करतो. हा कॉमन फॅक्टर आहे. जीव दोन्हीकडे आहे. भक्तीतही जीवच आहे आणि ज्ञानयोगात सुद्धा जीवच आहे. फक्त इकडचं नाव बदलतं. इकडे म्हणायचं कृष्ण म्हणायचं आणि इकडे आत्मा म्हणायचं. आपला विचार काय चाललो? मयी एव मन अदत्स्व मयी बुद्धिम निवेशय. तू जर मनाचे सगळे संकल्प माझ्याविषयी केलेस, बुद्धीचे सगळे निर्णय माझ्याविषयी केलेस तर निवसस्यसि मय्येव तू माझ्या स्वरूपात येऊन मिळशील. आता ऊर्ध्वं न संशयः म्हणजे पुन्हा हा चिदाभास कुठे जाईल? बस इकडे जाऊन राहील. आता हा फरक आम्ही जर बसवून घेतली घडी तर नामस्मरणाने काय झालं पाहिजे आणि ध्यानाने काय झालं पाहिजे या दोन्हीच आपल्याला अर्थ कळतो. आणि दुसऱ्या भाषेमध्ये नामसाधनेचं रूपांतरसुद्धा ध्यानसाधनेत होऊ शकतं. नामसाधनेचं रूपांतर ध्यानसाधनेत होऊ शकतं जर ती नामसाधना ह्या समजुतीच्या पार्श्वभूमीवर केली तर. ही जी बैठक आहे ती बैठक मांडून घ्यायची आणि ती बैठक मांडून घेतल्यानंतर ती नामसाधना ध्यानसाधनेच्या दर्जाला जाऊन पोचते. म्हणून नामसाधना आणि ध्यानसाधना यात फक्त फरक कसला आहे? एकाला आलंबन आहे, एकाला आलंबन नाही. आलंबन म्हणजे आधार. आणि म्हणून परतुनी पाठीमोरे ठाके म्हटल्यानंतर हा जो आहे आपल्या हातात एक गोष्ट आहे. हे जे आहे ह्याचं अस्तित्व संपलं की यातला जो प्रकाश आहे तो आपोआप इथं जाऊन पोचतो. आणि इथे जाऊन पोचल्यानंतर ह्यातल्या प्रकाशाला हे मी आहे असं ज्ञान होतं. आणि ज्ञान होतो शब्दाचा अर्थ ह्यातला प्रकाश यात जाऊन विलीन होतो. आणि विलीन होतो शब्दाचा अर्थ मूळच्या स्वरूपाचाच तो अनुभव घेतो, लांबून दुसरीकडून काही आणत नाही. आता ह्यातला प्रकाश कुठून बाहेरून आणला का त्यांनी? ह्या प्रकाश जेव्हा ह्यात जाऊन मिळाला त्या ह्यातला जो प्रकाश आहे तो त्याने कुठून बाहेर आणला आहे का हा नित्यप्राप्त आहे? ह्याला काय म्हणायचं? हा कायमचा आहे. बंद करतोय मी, पण हा कायमचा आहे लक्षात ठेवा. हा कधीही विझत नाही. आणि असा नित्यप्राप्त असलेला स्वयंप्रकाश असलेला जो आत्मा आहे ते ह्याचं मूळचं स्वरूप आहे. यातल्या प्रकाशाचं मूळचं स्वरूप हे आहे. आणि यातल्या प्रकाशाचं मूळचं स्वरूप याला समजून घ्यायचं असेल तर याचा एकच उपाय आहे की त्याने धारणा ध्यान समाधीच्या माध्यमातून ह्याचं अस्तित्व संपूर्णपणे पुसून टाकलं पाहिजे. आणि ध्यानामध्ये जर याचं अस्तित्व पुसलं गेलं तर समजायला हरकत नाही. जे जमायला पाहिजे ते जमलं आणि याचं अस्तित्व तसंच राहिलं
दोन जागा आहेत. साधनेच्या दृष्टीने समजून घ्या. एक दासबोधाची ओवी आहे, इकडे दृश्य तिकडे देव, मध्ये शून्यत्वाचा ठाव, तया प्राणी मंद बुद्धिस्तव ब्रह्म म्हणे. आपण समजून घ्यायलाच बसलो आहे आता, तर सगळं समजून घ्या. समर्थ म्हणतात इकडे दृश्य तिकडे देव, मध्ये शून्यत्वाचा ठाव, तया प्राणी मंद बुद्धिस्तव. समर्थांची शब्दयोजना लक्षात घ्यायच्या. ते मंदबुद्धीचे असतात म्हणजे मतिमंद असतात. म्हणजे कोण कोण? शून्याला आत्मा समजणारे सगळे कसे असतात? समर्थांच्या दृष्टीने सगळे ते मंडळी मतिमंद असतात. आता इकडे तिकडे म्हणजे काय हो? समर्थांची शब्दयोजना इकडे तिकडे, इकडे दृश्य तिकडे देव, मध्ये. आता इकडे आणि तिकडे म्हणजे काय? आता इकडे आणि तिकडे शब्दाचा अर्थ, तिकडे म्हणजे हे, ह्याला म्हणायचं तिकडे, आणि ह्यात जे जे ठासून भरलेलं असतं त्याला काय म्हणायचं? इकडे. यात काय काय भरलेलं असतं? पुष्कळ नामरूपाचं सगळं जग ह्यात भरून राहिलेलं असतं. कामक्रोधादी ह्यात भरून राहिलेलं असतात. द्वंद्व ह्याच्यात भरून राहिलेलं असतात. भूत भविष्याचं चिंतन ह्यात भरून राहिलेलं असतं. सगळं ह्यात साठा कशात आहे? सगळा ह्यात साठा आहे. आणि इकडे शब्दाचा अर्थ, इकडे दृश्य. दृश्य शब्दाचा अर्थ केवळ जे डोळ्याला दिसतं ते दृश्य असं नाही. पुन्हा बघणं म्हणजे काय? अनुभवणं. हे जसं आहे तसं दृश्य शब्दाचा मोठा व्यापक अर्थ आहे. दृश्य म्हणजे जाणीवेच्या प्रांतात जे जे असतं त्याला दृश्य म्हणायचं. जाणीवेच्या प्रांतामध्ये जे जे मोडतं त्या सगळ्याला दृश्य असं म्हणतात. म्हणजे डोळ्याला दिसलं तरी दृश्य, कानाने ऐकलं तरी दृश्य, नाकाने वास घेतला तरी दृश्य, मनाने विचार केला तरी दृश्य, भूतकाळाचा विचार केला तरी दृश्य, भविष्यकाळाचा विचार केला तरी दृश्य. सगळं दृश्य आहे. पण दृश्य शब्द अत्यंत व्यापक आहे. म्हणून इकडे दृश्य हा दृश्याचा प्रांत, तिकडे देव, मध्ये शून्यत्वाचा ठाव. काही वेळा काय होतं, जर श्रीगुरूंचं मार्गदर्शन नसेल, यथार्थ शास्त्राचं ज्ञान नसेल, तर परिणाम काय होतो? यातलं सगळं जातं. अभ्यासाने ध्यान काळात यातलं जे सगळं निघून जातं. पण हे मी आहे असा अनुभव आलेला नसतो. आणि मग काय वाटतं? काही नाही असं वाटतं. ह्यातलं काही गेलेलं आहे. आणि ह्यातलं काही सगळं गेलेलं असल्यामुळे काही नाही असं वाटतं. काही नाही शब्दाचा अर्थ काय? शून्य. आणि काही नाही हे जे ज्ञान आहे ते काही नाही ह्या ज्ञानाचा प्रकाशक कोण आहे? हाच आहे. काही नाही हे कोणामुळे कळलं? आता इथे हे बारीक आहे, सटल, अगदी अत्यंत बारकावे असतात. हे काही नाही हे कोणामुळे कळलं? आत्मप्रकाशातच हे ज्ञान झालं मला. नाही हे ज्ञान हे आत्मप्रकाशातच झालं. आणि आहे हे ज्ञानसुद्धा आत्मप्रकाशात झालं. आता उदाहरणार्थ, हा चष्मा इथे आहे हे मला आत्मप्रकाशातच कळलं. आणि इथे चष्मा नाही हे कशात कळलं? आत्मप्रकाशातच कळलं. एकदा त्याचं अस्तित्व कळलं, एकदा नास्तित्व कळलं. अस्तित्व कळलं तरी त्याच्याच प्रकाशात, आणि नास्तित्व कळलं तरी त्याच्याच प्रकाशात. तसं दृश्य कळलं त्याच्याच प्रकाशात. इकडे दृश्य, सगळं दृश्य आम्ही घालून टाकलं साधनाकाळी, शून्य आलं. तर शून्याचं प्रकाशन कोणी केलं? शून्याचं प्रकाशन ह्यानेच केलं. आणि इकडे दृश्य तिकडे देव, मध्ये शून्यत्वाचा ठाव. तो शून्यत्वाचा ठाव आल्यानंतर जर जागा असेल, साधक सावध असेल, तर त्या क्षणी त्याचं अंतःकरण त्याला समजावून सांगतं, अरे या शून्याचं प्रकाशनसुद्धा याच्याच प्रकाशात झालं आहे. आणि तो मी आहे. सहा अहम. दुसरी भाषा वापरूया. आता अशी कल्पना करा, इथे उजेड आहे. हा उजेड मला दिसतो म्हणजे कोणाला दिसतो? आता उजेडाचं प्रकाशन कोणी केलं? शब्द मोठा विचित्र आहे. हा जो भौतिक प्रकाश आहे, ह्या भौतिक प्रकाशाचं प्रकाशन कोणी केलं? दुसऱ्या भाषेमध्ये हा भौतिक प्रकाश आहे हे ज्ञान कोणाच्या प्रकाशात झालं? आत्मप्रकाशात झालं. म्हणून हा उजेड आहे हे जे ज्ञान आहे हे आत्मप्रकाशातच झालं आहे, ज्ञानप्रकाशातच झालं आहे. आता उलटं करून घ्या, सगळीकडे समजा अंधार झाला, पूर्ण अंधार झाला, तर अंधाराचं प्रकाशन कोणी केलं? आता हा शब्द विलक्षण आहे, कारण आपला अंधाराचं प्रकाशन ह्या भाषेत बोलण्याची आपल्याला कधी सवय नाही आहे. मग अंधार हा आहे हे कितीतरी कोणामुळे कळलं? ज्ञानाच्या प्रकाशातच अंधाराचं प्रकाशन झालं. म्हणजे हा अंधार आहे मला कळलं. त्याप्रमाणे हे शून्य आहे हे मला कोणामुळे कळलं?
आत्मप्रकाशातच मला हे कळलं हे शून्य आहे, आणि ज्या आत्मप्रकाशात हे शून्य आहे असं मला कळलं तो आत्मा मी आहे. म्हणून तो शून्यापासून कुठे जातो? नंतर सोहमकडे जातो, आणि शून्यापासून सोहमकडे गेला की जिंकली, आणि शून्यातच थांबला की सर्वम शून्यम सर्वम क्षणिकम लाजा रडायला. असं आहे. त्यात निराशा, परमार्थाला निराशेचा एवढाही स्पर्श असता कामा नये. आणि हे काय लक्षात राहत नाही माहिती आहे, हे जो आहे ते सद्रूप चिद्रूप आनंदरूप आहे, आणि जे आनंद असतो ते निराशा असेल का? साधा शब्द आहेत. आणि निराशे चेहऱ्यावर जर निराश दिसत असेल एखादा परमार्थिक, तर समजायला हरकत नाही याला काहीही कळलेलं नाही. हा कुठे गेला आहे? हा गेला शून्यात, म्हणून समजायला हरकत नाही. आणि एकदा शून्यात गेला की त्याला काही कळेना असं होतं, काही कळेना असं झालं. सर्वम शून्यम सर्वम क्षणिकम. आता सर्वम क्षणिकम म्हटलं तर त्याचा परिणाम काय होतो? हे सगळं क्षणिक आहे हो, हे सगळं शून्य आहे हो. आता त्या होमध्ये सगळं ते भरलेलं आहे. म्हणून असं निराशा, पारमार्थिक आहे, निराशा आहे, हे दोन शब्द एकमेकाशी अत्यंत विसंगत आहेत. कधीही परमार्थाचा दुःखाचा स्पर्श असता कामा नये, निराशेचा स्पर्श असता कामा नये, खिन्नतेचा स्पर्श असता कामा नये. यात एकही गोष्टीचा स्पर्श अस्सल परमार्थिक असेल त्याला असताच कामा नये. आणि म्हणून आपण विचार काय चालला आहे? परतोनी पाठीमध्ये ठाके. काय लागतं मग? शून्य लागतं. आणि शून्य लागल्यानंतर शून्याचं प्रकाशन कोणाच्या प्रकाशात होतं? आत्म्याच्या प्रकाशात होतं. आणि ज्याच्या प्रकाशात शून्य मला कळलं तो आत्मा मी आहे असं आपल्याला कळलं की आपलं काम झालेलं आहे. आता पुढचा प्रश्न येतो, हे किती वेळ टिकेल हो असं? आता पुढचा एक मोठा प्रश्न आला. समजा ध्यान लागलं, अगदी व्यवस्थित ध्यान लागलं, जे व्हायला पाहिजे ते झालं, यातला प्रकाश जो आहे तो आतमध्ये गेला आणि असं म्हणाला हे मी आहे. आणि हे मी आहे असं म्हणून त्याला काल जाताना शब्द वापरले होते, दृढ, अपरिवर्तनीय, अपरोक्ष. जाता जाता ते शब्द 3 समोर ठेवले होते. आणि 3 शब्द समोर ठेवून काल आपण आपल्या प्रवचनाची समाप्ती केली होती. तुमच्या कदाचित लक्षात नसेल, पण मला ते लक्षात ठेवणं भागच आहे, कारण बोलायचं आहे मला आणि ऐकलं तर तुम्हाला ऐकायचं आहे. जाऊ दे, इथेच थांबतो आणखीन. आता असा पुढचा विचार आहे. मग दृढ, अपरिवर्तनीय, अपरोक्ष म्हणजे काय? आता त्यात ते सगळं. आणि तसं झालं की त्याला विज्ञान असं नाव आहे. ज्ञानाचं काय व्हायचं? ज्ञानाचं विज्ञान व्हायचं. विज्ञान म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री नव्हे. आता हे पुन्हा सांगतो. आता काय होतं, व्यवहारातले शब्द आणि परमार्थातले शब्द यामध्ये आपण कुठेतरी जेव्हा मेळ घालायला बघतो तेव्हा मग ते शब्द जुळत नाहीत कधीसुद्धा. ज्ञानेश्वरीतली ओवी आहे, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाते जाणणे जे निरुते, ज्ञान ऐसे तयाती मानू आम्ही हिरू प्रपंच ते विज्ञान. आता ज्ञान आणि विज्ञानाची त्यांनी व्याख्या केली. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ ह्यांच्या ज्ञानालाच फक्त ज्ञान म्हणायचं, बाकी क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ सोडून बाकी जे आहे ते सगळं काय आहे? विज्ञान आहे. आणि विज्ञान शब्दाचा अर्थ जग असा होतो. ज्ञानेश्वर महाराजांच्या त्या ओळीमध्ये विज्ञान शब्दाचा, दृश्य जगताला तर विज्ञान असं म्हणतात, म्हणून विज्ञान शब्दाचा तिथे अर्थ दृश्य जगत आहे. पण इथे मात्र अर्थ विज्ञान शब्दाचा, ज्ञानाला जेव्हा स्थिरता येते, ते ज्ञान जेव्हा दृढ होतं, अपरिवर्तनीय होतं, अपरोक्ष होतं, त्यावेळेला त्याला विज्ञान असं म्हणतात. म्हणून ज्ञानाचं विज्ञान होणं हे साधकाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. आता कसं होतं, समजा ध्यानाला मी बसलोच, ती मोठी अडचण आहे. आणि आमच्या ध्यानाला बसणारे जे लोक असतात ना, त्यांचे एक फार मोठा गैरसमज आहे की दिवसाचा सगळा वेळ जसा गेली 20 वर्ष घालवला तसाच मी घालवेन, तसाच वापरेन, त्याच पद्धतीने जीवन जगेन. आणि अचानक ध्यानाला बसण्याच्या वेळेला जादूची कांडी फिरल्याप्रमाणे चिदाभास आत्मस्वरूपात विलीन होईल. हे सर्वथा शक्य नाही आहे, कधीही शक्य नाही. संपूर्ण जीवनपद्धती बदलण्याची आवश्यकता आहे. आणि संपूर्ण जीवनपद्धती आपण जेव्हा बदलतो त्याच वेळेला ध्यानाची वेळ साजरी होते. वेळ साजरी होणं म्हणजे काय? त्याचा शब्दच आहे तो. साजरी होणं शब्दाचा अर्थ खरंच ध्यान लागणं, ते सार्थकी लागणं. तो जो अर्धा तास, काय 10 मिनटं, 5 मिनटं, 2 मिनटं असतील, तर तसं कधी होतं नाही. आम्ही काय होतं, ध्यानाची वेळ झाली म्हणून आम्ही ध्यानाला बसतो. माझी कशाची वेळ झाली? आता नामाची माझी वेळ झाली. घड्याळात 8 वाजले म्हणून नामाची वेळ झाली, घड्याळात 8 वाजले म्हणून ध्यानाची वेळ झाली. सुरुवातीला सगळ्यांचं असं असतं, त्यात काही दोष नाही आहे, ती चूक नाही आहे. कुणीही जेव्हा साधक सुरुवात करतो तेव्हा
मग ध्यानाची वेळ झाली म्हणूनच ध्यानाला बसणार आहे, नामाची वेळ झाली म्हणूनच नामाला बसणार आहे, बरोबर आहे. पण जर जे जमायला पाहिजे जसं जमलं असेल तर घड्याळात न बघतासुद्धा नामाची आठवण होईल. म्हणजे अवेळीसुद्धा नाम आठवेल. अवेळी म्हणजे काय? 8 वाजता. अवेळी म्हणजे काय? 8-9 वाजता, एवढाच त्याचा अर्थ घ्यायला. नाही तर वेळी अवेळी म्हणजे आणखीन पुन्हा वेगळेच अर्थ त्यातून निघतील. आपला विचार चालला आहे की ते दृढ अपरिवर्तनीय अपरोक्ष व्हावं. ह्याचा अर्थ की ध्यानाला बसल्या वाचूनसुद्धा जे ध्यानामध्ये होतं ते व्हावं. याला काय म्हणायचं? त्याला म्हणतात साधनेला आलेली सहजता किंवा ध्यानाला आलेली सहजता. आणि त्या सहजतेलाच दुसऱ्या भाषेत विज्ञान असं नाव आहे. एकनाथ महाराजांची भाषा असो, समर्थांची असू दे, आणखी ह्या सगळ्याला विज्ञान म्हणतात. म्हणून ध्यानाला बसल्यानंतर ते साधणं हा एक भाग आहे. सगळ्यांना त्या टप्पा कोणालाही तो अनिवार्य आहे, कोणालाही चुकलेलं नाही आहे. पण ते ध्यानाला बसलं तरच ध्यान साधतं असं जर असेल म्हणजे ध्यानाच्या बैठकीवर आपण त्या अनुभवासाठी अवलंबून असू तर समजा हरकत नाही. अजून त्यात कुठेतरी काय आहे? कुठेतरी अपूर्णता आहे, कुठेतरी अपरिपक्वता आहे. आणि तीही अपूर्णता जावी, तीही अपरिपक्वता जावी अशा तऱ्हेचा विचार परमार्थशास्त्र आपल्याला सांगतं. आणि त्याला शास्त्रामध्ये चालतं बोलतं ध्यान असं म्हणतात. त्याचं नाव आहे चालतं बोलतं ध्यान. हिंडत असला, फिरत असला, दैनंदिन व्यवहार करत असला तरी त्या दैनंदिन व्यवहारामध्ये सुद्धा ती जी अवस्था आहे, तो जो अनुभव आहे, तो अनुभव कधीही मोडत नाही. आमचा मोडायला वेळ लागत नाही आणि त्यांचा मोडत नाही. आता केवढा फरक झाला. काही साधक तक्रार करताना, माझं घर आहे त्या घराच्या तिथे एक मोठं वडाचं झाड आहे आणि पहाटे 3:30 वाजता मी उठण्याच्या अगोदर कावळे उठतात आणि ते एकदा कावकाव करायला लागले की मला काही ध्यान करता येत नाही. काय उपाय माणसं शोधतील निमित्त. मी जागे होण्याच्या आत कावळे जागे होतात, मी तरी काय करू त्याला आता. आणि ते कावळे एकदा ओरडायला लागले की मग कुठलं ध्यान आणि कुठलं काय, त्या कावळ्यांचाच ओरडणं ऐकू येतं. मी ध्यान कसं करणार तुम्ही सांगा. आता तुम्हीच सांगा शब्दाचा अर्थ असा होतो, खरं आहे बाबा तुला ध्यान करता येणार नाही असं मी म्हणावं. म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो काय होतो की सँक्शन पाहिजे त्याला. कशाला? त्याची जी सबब आहे त्या सबबीला दुसऱ्याकडून सँक्शन पाहिजे. अरे मोठी फजिती आहे हो. आता त्या कावळ्याच्या ओरडण्याचं ध्यानात रूपांतर करता येईल का हो? मजा या. आणि म्हणून ध्यानाची 1.25 लक्ष साधना आहेत असं सांगतात. म्हणजे 1,25,000 मोजत बसायचं नाही. साधा अर्थ असा आहे की जी परिस्थिती समोर येईल त्या परिस्थितीचं रूपांतर तुम्ही ध्यानात करू शकता. ते कौशल्य जे आहे, ती कला जी आहे, ती कला जर आपल्याला कमवता आली तर चालतं बोलतं ध्यान आहे. हिंडत असला, फिरत असला, काय जे करत असाल ते करत असतानासुद्धा त्या ध्यानाची प्रक्रिया 1 क्षणात पूर्ण होते आणि ध्यान लागतं. जमेल का? कसं जमेल ते आता बघूया प्रयत्न करून. कावळा ओरडत असताना ध्यान होईल का? घरात मुलं ओरडत असताना ध्यान होईल का? कोणीतरी आतमध्ये भांडी आपटत असताना ध्यान होईल का? नाना तऱ्हेचे त्यात प्रकार असतात. ते शक्य आहे का? ध्यान होणं शक्य आहे का? आता त्यात ते शक्य आहे. ते कसं शक्य आहे? तो थोडं कावळ्याचं उदाहरण घेऊ, बाकी भांडी सोडून देऊया. कावळ्याचं उदाहरण घेऊ. कावळा ओरडायला लागला. आता कावळा जो ओरडतो त्या ओरडण्याला मदत कोणाची असते हो? ओरडण्याला ऊर्जा लागते. तर मजा आहे. आपण विचार कसा करू शकतो तो विचार बघा. ओरडायचं असेल त्याला ऊर्जा लागते. ऊर्जा ही प्राणांपासून मिळते. शरीरामध्ये आपल्या जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेचं दुसरं नाव प्राण असं आहे. म्हणून त्याला प्राणशक्ती असं नाव आहे. आणि ही जी ऊर्जा आहे म्हणजे प्राण आहे. त्या प्राणाचा एक प्राण म्हणून एक आहे. केनोपनिषदामध्ये प्राणाचा प्राण, मनाचं मन, डोळ्याचा डोळा अशा तऱ्हेची भाषा आहे. आणि प्राणाचा प्राण शब्दाचा अर्थ त्या प्राणाला ज्याच्यामुळे प्राणपणा आहे तो कोण आहे? त्याला आत्मा असं म्हणतात. मुंडक उपनिषदामध्ये त्यासंबंधी असं म्हटलं आहे की जो प्राणाला वर नेतो आपणाला खाली नेतो. म्हणून प्राणाला वर गती देणारा, आपणाला खाली गती देणारा असा जो आहे त्याला आत्मा असं म्हणतात. म्हणून प्राणाचा प्राण आत्मा आहे. म्हणून कावळा ओरडायला लागल्याबरोबर कशाची आठवण व्हावी? ओरडायला काय लागते? ऊर्जा लागते. ऊर्जा म्हणजे काय? प्राण. प्राणाचा प्राण तो कोण आहे? कावळ्याचा आत्मा. कुठे गेली गाडी? कावळ्याचा आत्मा. आता मी दुसरा आहे ऐकणारा. आता मी जो ऐकतो
तेव्हा ऐकण्याला सुद्धा ऊर्जा लागते. असं काही ऐकलं, शरीरामध्ये एकही बारीकशी जरी कुठे काय एखादी क्रिया झाली तरी त्या प्रत्येक क्रियाला ऊर्जेशिवाय ती क्रिया होणं शक्य नाही. म्हणून ऐकण्याची जी क्रिया आहे त्या ऐकण्याच्या क्रियेला सुद्धा ऊर्जा लागते. ती ऊर्जा आत कोण पुरवतो? प्राणच पुरवतो. मग त्या प्राणाचा प्राण कोण आहे? माझा आत्मा. आता आत्मे किती झाले? आता इथे झालं. आता हे फक्त एवढी समजूत बसली पाहिजे, त्याचा आत्मा आणि माझा आत्मा, दोन आत्म्यात काहीही फरक नाही. आणि आत्मा सगळीकडे फक्त एकमेव अद्वितीय, स्वगत, सजातीय, विजातीय, भेदरहित, सद्घन, चिद्घन, आनंदघन. केवढी झाली? हे घोकण्यासाठी नाही हा सगळं. नाही तर ते घोकलं की 10चे 10 मार्क मिळून जातील. तर मार्क मिळवला तर एक छोटासा पार्ट आहे त्याचा. मुद्दा एकच आहे की त्याचा आत्मा माझा आत्मा असे दोन आत्मे नसल्यामुळे, आत्मा एकमेव असल्यामुळे त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्या ओरडण्याच्या आलंबनाच्या निमित्ताने मला आठवण कोणाची होईल? आतमध्ये काय येईल? आत्मस्वरूप येईल. झालं. आत्मस्वरूप आतमध्ये एकदा कळलं की आत्म्याचं अनुसंधान सुरू झालं. आणि आत्म्याचं अनुसंधान सुरू झालं की कावळा ओरडायचा बंद झाला तर माझी पंचायत होते. ते उलट आहे. ते कावळा ओरडायचा बंद झाल्यामुळे ते अनुसंधानाचं जे आलंबन होतं ते आलंबन गेलं. आणि आलंबन गेल्यामुळे पुन्हा कावळा ओरडला तर बरा, घरात कोणी रडलं तर बरं, भांडी जास्त तशीच आदळत राहिली तर बरं. अशापैकी जाऊ दे. तुकाराम महाराजचा अभंग सांगणार होतो. बरे झाले देवा निघाले दिवाळे. त्याचा पुढचा आहे बरे झाले देवा. जाऊ दे, आज मी एकटा आहे म्हणून हे बोलू शकतो, सोडून देऊया. आता आपला विचार चालला आहे की चालती बोलती समाधी जी आहे ती चालती बोलती समाधी जी आहे ती ह्या पद्धतीची आहे. काहीही होऊ द्या, तर जे व्हाईल समोर, जी घटना घडेल ती, जे दिसेल ते, जे ऐकू येईल ते, ज्याला स्पर्श होईल ते, प्रत्येक गोष्टीचं रूपांतर आपल्याला थोडं आत्म जर ट्रेनिंग असेल तर मुद्दा कशाचा आहे? पुन्हा सतत ट्रेनिंग आणि ट्रेनिंगलाच आपण साधना असं म्हणतो. आणि हे जे ट्रेनिंग आहे ते शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण जर घेतलेलं असेल तर ते शास्त्रशुद्ध पद्धतीचं ट्रेनिंग घेतलेलं आतमध्ये जर जागा असेल, सर्वामध्ये तेच अवघड गोष्ट आहे. असतं पण ते कसं असतं? जागं नसतं. केव्हा जागं होतं? प्रवचन कीर्तनात जागं होतं, दुसऱ्याला सांगताना जागं होतं, हे आणखी विशेष आहे. पण जेव्हा माझ्यावरच ते वापरायची वेळ येते तेव्हा ते जागं राहत नाही. यालाच काय म्हणतात? कर्णाचा अवतार. परवा आपण पाहिलं की ऐन वेळा मंत्र आठवायचा नाही, कर्णाला शाप होता. तसंच आम्हाला जणू काय दुसऱ्याचा नाही, माझाच मला शाप येतो. आणि माझाच मला शाप याचं एकच कारण आहे, त्यात गरज नाही हो त्याची. ते असलंच पाहिजे, असं झालंच पाहिजे, असं पुरेसं मोटिवेशनच नसतं. आणि पुरेसं मोटिवेशन नसतं म्हणजे मुमुक्षुत्व नसतं. आणि मुमुक्षुत्व नसल्याचं एक कारण आहे, मी पहिल्या दिवशी सांगितलं तसं, मला दुःख असताच कामा नये असा आपला हट्ट नाही. मग कसं जीवन चालेल? एक कायमचं माझं आवडतं वाक्य आहे, जीवन म्हणजे काय आहे? सुखाचे उभे धावे आणि दुःखाचे आडवे धागे. याने विणलेल्या वस्त्राला जीवन असं म्हणतात. असं आम्ही जिथं जीवन स्वीकारतो तर त्यामध्ये अत्यंत पराभूत मनोवृत्तीचं ते लक्षण आहे. मी जेव्हा जीवनात सुख आणि दुःख दोन्ही असणार हे स्वीकारतो त्यावेळेला पारमार्थिक दृष्टीने मी अत्यंत पराभूत झालेला असतो. आणि संत असं पराभूतपणा कधीही स्वीकारायला तयार नसतात. ते म्हणतात आनंदाचे डोही, बस आम्हाला दुसरं काही कळत नाही, आनंदाचे डोही आनंद तरंग. असे तुकाराम महाराज कसे होते ते सांगतो. मला आवडते ती गोष्ट फार सांगायला. आणि त्यांच्या मनाने आपण कसे आहोत तोही विचार करूया. तुकाराम महाराज स्वतःचा बायोडाटा तयार केला आहे त्यांनी. बायोडाटा म्हणजे कळलं असेल आता. माझा बायोडाटा मागतात पुष्कळ झालं, मी अजून छापलेलं नाही पण मागतात. तुकाराम महाराजांनी बायोडाटाची सुरुवातच केली, आम्ही सदैव सुडके तो चोर आम्हाला धाके. आम्ही एवढे दरिद्री आहोत की चोराला आमची भीती वाटते. मजेदार आहे. त्याच्या अभंगाची सुरुवात आहे, आम्ही सदैव सुडके तो चोर आम्हाला धाके. आम्ही एवढे दरिद्री, चोराला आमची भीती वाटते. आमचं काय आहे? सगळं उलटच आहे. आम्हाला चोराची भीती वाटते. आणि तुकाराम महाराज म्हणतात चोराला आमची भीती वाटते. का बरं वाटत असेल भीती? इतके दरिद्री आहेत तुकाराम महाराज की तो चोर जर त्याच्या मुहूर्तावर तुकाराम महाराजांच्या घरात शिरला आणि 1 रुपयासुद्धा जर त्याला मिळाला नाही दरिद्री असल्यामुळे, तर तो चोर देवाला असं म्हणतो, रात्रभर जर अशीच गिऱ्हाईक मला मिळत राहिली तर माझं कसं होणार? तर कळलं असेल काय म्हणायचं ते.
असं आता आमचं कसं आहे सगळ्यांचं, कोणाचे कुठे फ्लॅट्स आहेत, कोणाचे काय काय जमिनी आहेत घेऊन ठेवलेल्या, एफ डीज आहेत, निर्णय ठिकाणी ठेवी आहेत, शेअर्स आहेत, काय कुठलं पेन्शन असतात ते, लवकर रिटायर झालं असलं तर काय असतं ते सगळं आहेत. सगळंच्या सगळं असं ठासून भरलेलं आहे. 3-4 प्रकारची पासबुकं, 10-20 प्रकारचा गठ्ठा एफ डीजचा, इतकं सगळं जवळ आहे. पण इतकं सगळं जवळ असूनसुद्धा तुकाराम महाराजांचं जे स्थैर्य आहे, तुकाराम महाराजांचा जो आनंद आहे, तो आनंद आम्हाला नाही. आणि याचं कारण आहे की आम्हाला ते जे आहे संपत्ती प्रचंड गोळा करून ठेवलेली, त्यातून जी सुखाची साधनं मिळणार आहे त्यात सुख आहे असं आम्हाला वाटतं. आणि मग त्यामुळे सेन्स ऑफ इन्सिक्युरिटी आम्हाला काय असतं, असुरक्षितपणाची भावना. आणि असुरक्षितपणाची भावना असल्यामुळे आम्ही रिटायर झाल्यानंतरसुद्धा दुसरी एम्प्लॉयमेंट शोधतो. आणि ते शोधल्यानंतर त्याला 4 गोंडस नाव असतं. अहो घरात बसून तरी काय करायचं, घरातलं सगळं ऐकण्यापेक्षा कुठेतरी कामाला गेलेलं बरं असं म्हणायचं असतं. बरोबर हां, आतमध्ये काय असतं ते सेन्स ऑफ इन्सिक्युरिटी आपल्याला काही गप्प बसू देत नाही. आणि जास्त असलं तर असू दे असू दे असू दे, जितकं जास्त तितकं चांगलं, अधिकस्य अधिकम फलम, हे आणि वर हे जे सगळं आहे. आता तुकाराम महाराजांची अशी अवस्था काय आहे, याचं एकच कारण आहे, तुकाराम महाराजांना नेमकं सुख कुठे आहे ते कळलेलं आहे. आणि नेमकं सुख हे सच्चिदानंद आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आहे, हा एक विचार आहे. आणि ते नेमकं सुख इथे आहे. इथे म्हणजे कुठे, हा जो आहे त्या ठिकाणी तो सद्रूप आहे, चिद्रूप आहे आणि आनंदरूप आहे. आणि ज्या क्षणी तो मी आहे असा अनुभव येतो, त्या क्षणी मी असत जड आणि दुःखरूप आहे हा जो आमचा भ्रम आहे, तो भ्रम निघून जातो. उद्या याचा जास्त विचार करूया. जय जय रघुवीर समर्थ.